अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. जागतिक पर्यावरण दिन व बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत सुनीलजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय बंजारा सेनेच्या वतीने हॉटेल शेतकरी मार्केट कमिटी येथे वृक्षारोपण कार्यक्रम झाला. राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमार राठोड यांच्या संकल्पनेतून 101 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी ऋषी राठोड, कैलास राठोड, मनीष पवार, सुभाष पवार, डी.के. चव्हाण, बाबूराव राठोड, देवीदास राठोड, अर्जुन पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मार्केट कमिटीमध्ये शेतकरी हॉटेलमध्ये आज आम्ही असं ठरवलं की जागतिक पर्यावरण दिवस आपल्या हॉटेलमध्ये झाडं लावून साजरा करायला पाहिजे. माझ्या संघटनेच्या वतीने सर्व महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन केलेलं आहे की आज जागतिक पर्यावरण दिवस साजरा करावे आणि जेणेकरून आपल्या घरामध्ये ज्या व्यक्तीला जेवढे मुलं आहेत तेवढे झाडं आज त्यांनी लावायलाच पाहिजे असं मी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे. आणि त्यांनी त्या आव्हानाचा मला असं वाटतं की सगळ्यांनी झाडं लावून जागतिक पर्यावरण दिवस साजरा नक्कीच करेल. जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याच्या पाठीमागे हेतू एवढाच आहे की आपण आज देशामध्ये बघतोय आपला पर्यावरण म्हणजे झाडाची कटाई होत आहे. झाडं लावणारे फार कमी लोक असतात. आज आपल्याला झाडाचं जर खरंच महत्त्व जर सांगायचं असेल, आज एक झाड जर म्हटलं तर 18 लोकांचं जीवनदान देत असतो. म्हणजे 18 लोकांना तो ऑक्सिजन देत असतो. मला असं वाटते जर देशामध्ये सर्व शासनाने तर मला तर असं वाटतं की शासनाने एक GRच काढायला पाहिजे की प्रत्येक ऑफिसला यांनी टार्गेट द्यायला पाहिजे की एवढे झाडे यांनी लावलेच पाहिजे. प्रत्येक शासनाला, प्रत्येक संघटनाच्या वतीनं म्हणा, प्रत्येक समाजाच्या वतीनं म्हणा, यांनी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करायला पाहिजे. झाडं लावूनच साजरा करायला पाहिजे. आणि मी सगळ्यांना देशातल्या, महाराष्ट्रातल्या व माझ्या बंजारा समाजाच्या व माझ्या संघटनेच्या सर्व लोकांना मी विनंती करतो, जागतिक पर्यावरण दिवस झाडं लावून साजरा करावे. जेणेकरून आपल्याला आज ऑक्सिजनची फार गरज आहे. आपण बघतोय आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा, देशामध्ये म्हणा, ऑक्सिजन घ्यायला कितीतरी आपल्याला बघतोय एवढे इंधन वाढलेले आहेत. त्या इंधनामध्ये आपल्याला ऑक्सिजन घ्यायला त्रास होते. तर आपल्याला झाडं लावणं फार गरजेचं आहे आणि सर्वांनी झाडं लावावे असे मी सगळ्याला विनंती करतो. आज काय निमित्त होतं? झाडं लावण्याचं निमित्त जागतिक पर्यावरण दिवस आहेच, पण आमच्या बंजारा समाजाचे धर्मगुरू सुनील महाराज यांचा वाढदिवस, खास आज त्यांचा वाढदिवससुद्धा आहे. ह्या निमित्ताने झाडं लावण्याचे 2 उद्देश होते. आज बंजारा समाजाचे धर्मगुरू सुनील महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही झाडं लावून वाढदिवस साजरा करत आहोत. आणि त्यांना असं ईश्वराने प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लावो आणि जो आम्ही हे झाडं त्यांना पाणी टाकून जसं वाढवणार तसं त्यांचं आयुष्य वाढतील असं मी ईश्वराने संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर कुठं हे कार्यक्रम राबवले जात आहे. राष्ट्रीय बंजारा सेनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम माझे कार्यकर्ते व पदाधिकारी राबवत आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवत आहोत. आताच्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होतं? आजच्या कार्यक्रमाला माझे पूर्ण संघटनेचे पदाधिकारी, त्याच्यामध्ये खास करून आमचे जे कैलास भाऊ आहेत, जे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर आमचे युवा अध्यक्ष ऋषी राठोड आहेत, त्याच्यानंतर आमचे संघटनेचे सुभाष पवार पण आहेत जे मराठा लेवलवर काम करतात, त्याच्यानंतर मनीष पवार पण आहेत जे हे पण मराठा लेवलला काम करतात, त्याच्यानंतर आमचे खास जे मी त्यांना गुरु मानतो, देवदास भाऊ, ते आमचे खरं गुरु आहे, माझे मोठे बंधू आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि सर्व माझ्या संघटनेच्या, आमच्या संघटनेचे जे महाराष्ट्र प्रवक्ता आहेत, डी.के. चव्हाण म्हणून, ते पण या ठिकाणी आहेत. आणि माझ्या राष्ट्रीय बंजारा सेनेचे सगळे पदाधिकारी व माझे
सर्व ऑफिसचे व आमचे MSCBचे राठोड साहेब हे खरं माझे मोठे बंधू आहेत, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मी शुभेच्छा देतो. आपण जे आज जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहोत आणि सगळ्यांनी मला या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला, सपोर्ट केला, सगळ्याचं मी खूप खूप अभिनंदन मानतो. आणि जागतिक पर्यावरण दिवस ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्ही आज झालेला असं जाहीर करतो. राष्ट्रीय बंजारा सेनेचा युवा प्रदेशाध्यक्ष ऋषी राठोड. आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमारजी राठोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पर्यावरण दिन निमित्त इथे जवळपास आम्ही 100-150 झाडं लावलेले आहेत. आणि त्याचबरोबर आमचे धर्मगुरू पौरादेवीचे धर्मगुरू सुनील महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त पण आम्ही हा कार्यक्रम राबवला गेलेला आहे. आणि एक आम्ही असा संदेश दिला होता की आमच्या संघटनेचे जेवढे जिल्हा अध्यक्ष आहेत जिल्ह्या ठिकाणी प्रत्येकाने एक झाड तरी लावावा. कारण की झाड लावल्यानं असं उन्हाळ्यामध्ये असो किंवा पावसाळ्यामध्ये त्याचा आपल्याला एक सहारा भेटतो आणि ऑक्सिजन पण चांगल्या प्रकारे भेटतो. आता इथेच असं उदाहरण आहे, इथे झाडं आहे तर एवढं चांगलं वाटतं की जेणेकरून उभं बसू वाटतंय. त्याचबरोबर जे काही आमचे सर्व राष्ट्रीय बंजारा सेनेचे पदाधिकारी व आमचे गुरुवर्य जे वडीलधारी व्यक्ती आले होते त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझं 2 शब्द संपवतो.